हॅलो. या लेक्चरमध्ये आपण मिश्रण किंवा मिक्सचर बघणार आहोत. तर पुढे जायच्या अगोदर एक गोष्ट क्लिअर करतो की हा चॅप्टर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की एमपीएससीनी आतापर्यंत याच्यावर खूप जास्त प्रश्न विचारलेले आहेत. आणि मी हा जो चॅप्टर आहे फक्त 3 पेजेसमध्ये कव्हर केलेला आहे. ठीक आहे. 3 पेजेसमध्ये आतापर्यंत खूप सारे प्रश्न आलेत आणि पुढे पण येऊ शकतात. म्हणून इम्पॉर्टंट आहे. म्हणून याला स्किप करू नका. ठीक आहे. तर आता पुढे जायच्या अगोदर आपण आतापर्यंत काय काय झालं ते बघू एकदा. आतापर्यंत आपले 2 लेक्चर झाले. पहिल्या लेक्चरमध्ये आपण मॅटर बघितलं, दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण एलिमेंट्स बघितले होते. मॅटरचे 2 प्रकार बघितले होते, फिजिकल आणि केमिकल. आता फिजिकलमध्ये आपण काय बघितलं होतं? 5 स्टेट्स ऑफ मॅटर. कोणते? सॉलिड, लिक्विड, गॅस, प्लाझ्मा आणि बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट. ठीक आहे. असे 5 प्रकार बघितले होते आणि केमिकलमध्ये आपण 3 प्रकार बघितले होते. कोणते? एलिमेंट्स, कंपाऊंड्स आणि मिक्सचर्स. तर आता आपलं जे एलिमेंट्स आहेत ते काल आपण झालेलं आहे. ठीक आहे. आणि जे मिक्सचर आहे ते आपण आज बघू. आता जे मिक्सचर आहे, मिक्सचरचे पण 2 प्रकार आहेत. कोणते? होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस. होमोजिनियस म्हणजे काय? समांगी. समांगी म्हणजे काय? सगळे अंग सारखे. म्हणजे त्याच्यात आपल्याला काही फरक दिसून नाहीत, की हां, याच्यात वेगळं काहीतरी दिसतंय. नाही. त्यात सगळं एकच दिसतंय. म्हणजे काय? समांगी किंवा होमोजिनियस. हेटेरोजिनियस म्हणजे काय? त्यात वेगवेगळं काहीतरी दिसतंय. म्हणजे आता समजा काहीतरी गव्हातले खडे वगैरे आहेत. गहू आहे, चाळणीतलं गहू घेतो, त्यात खडे वगैरे दिसतात आपल्याला, तर ते म्हणजे काय झालं? हेटेरोजिनियस. ठीक आहे, आलं लक्षात? होमोजिनियस, हेटेरोजिनियस. तर पहिले आपण होमोजिनियस बघू. तर होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय? मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण एकसंघ असतं. त्याच्यात काहीही वेगळं काही दिसत नाही. म्हणजे ते काय? होमोजिनियस. आता ह्यालाच काय म्हणतात? सोल्युशन किंवा द्रावण. ठीक आहे? सोल्युशन किंवा द्रावण. आता तुम्हाला एक इथं डायग्राम दाखवतो. हे बघा. हे सोल्युशन आहे. पूर्ण एकसंघ दिसतं. ह्याच्यात वेगळे काही पार्टिकल्स दिसत नाही. पण कोलॉइड आणि सस्पेन्शन हे जे हेटेरोजिनियस आहेत, त्यांच्यामध्ये पार्टिकल्स दिसतात. ठीक आहे? हे पुढे बघू आपण. आधी आपलं होमोजिनियस कंप्लीट करून टाकू. तर जे सोल्युशन आहे ह्याच्यात 2 गोष्टी असतात. काय? सॉल्व्हंट आणि सोल्यूट असतात. तर सॉल्व्हंट म्हणजे काय असतात? सॉल्व्हंट म्हणजे जे लार्जेस्ट प्रोपोर्शन आहेत कोणत्याही सोल्युशनमध्ये, ते म्हणजे काय? सॉल्व्हंट आहे. जसं की सरबतमध्ये जे पाणी असतं, सरबतमधले जे पाणी असतं, पाणी खूप जास्त प्रमाणात असतं. म्हणजे ते काय? सॉल्व्हंट आहे. आणि जे सोल्यूट म्हणजे काय? की जे लेस कमी प्रमाणात असतं, ते म्हणजे काय? सोल्यूट. आता जसं की अद्रक लसूणची जी पेस्ट बनवते आपली मम्मी, तर त्याच्यामध्ये काय असतं? पाणी खूप कमी असतं, पण अद्रक लसूण जास्त असतं. सारखंच जसं की पीठ वगैरे पण मळती, बरोबर? पिठात पण पाणी कमी असतं, पण जे पीठ आहे ते जास्त असतं. म्हणजे काय? तिथलं जे पाणी आहे ते आहे सोल्यूट आणि इथलं जे पाणी आहे ते आहे सॉल्व्हंट. कळलं? आलं लक्षात? हां. किंवा इव्हन आपण जे सरबत म्हटलं, सरबतमध्ये जे पाणी आहे ते जास्त आहे, ते म्हणजे काय? सॉल्व्हंट आहे. पण त्याच्यामध्ये जे आपण साखर टाकतो, ती काय? सोल्यूट आहे. कळलं? हं. आता हे लक्षात ठेवायसाठी पण एक गोष्ट सांगतो. आपलं कन्फ्युजन होतं सोल्यूट आणि सॉल्व्हंटमध्ये. सोल्यूट हे जास्त मोठं दिसतं किंवा द्रावक हे दोन्ही गोष्टी मोठ्या दिसतात. मोठ्या दिसतात म्हणजे काय? लार्जेस्ट प्रोपोर्शन आहे. आणि सोल्यूट किंवा द्राव्य हे आपल्याला छोटं दिसतं. ठीक आहे? सॉल्व्हंटमध्ये 7 शब्द 7 अक्षर आहेत आणि सोल्यूट म्हणजे 6 आहेत. ठीक आहे? तर हे जे मोठं आहे म्हणजे लार्जेस्ट प्रोपोर्शन आहे, छोटं आहे म्हणजे कमी प्रोपोर्शन आहे. आलं लक्षात? हां. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणजे काय? हे जे सोल्यूट आहे, सोल्यूटचं प्रमाण जास्त असणं म्हणजे कॉन्सन्ट्रेट. म्हणजे समजा हे पाणी आहे. पाण्यात तुम्ही साखर टाकताय. साखर टाकताच टाकताय. तर किती प्रमाणात साखर टाकताय? जर पूर्ण खूप जास्त प्रमाणात साखर टाकली, ते म्हणजे कॉन्सन्ट्रेट झालं. पण समजा 2च दाणे टाकले साखरचे, ते काय झालं? डायल्यूट झालं. बरोबर? डायल्यूट म्हणजे सॉल्व्हंटचे प्रमाण जास्त असतं आणि सोल्यूटचं प्रमाण कमी असतं. ठीक आहे? ते म्हणजे डायल्युटेड. त्याच्यानंतर सोल्युबिलिटी म्हणजे काय? की कोणतीही गोष्ट आहे म्हणजे आता समजा पाणी आहे, पाण्यात तुम्ही किती प्रमाणात साखर टाकू शकते, म्हणजे काय? सोल्युबिलिटी. त्याला काय म्हणतात? विद्राव्यता. म्हणजे सॉलिडमध्ये जास्तीत जास्त सोल्यूट सामावून घेण्याची क्षमता, त्याची क्षमता किती आहे, ते म्हणजे सोल्युबिलिटी. आता ही सोल्युबिलिटी 2-3 गोष्टीवर डिपेंड करते. पहिली म्हणजे टेम्परेचर. जसं टेम्परेचर वाढलं, तर सोल्युबिलिटी वाढते. म्हणजे तुम्ही इथं साखर टाकली पाण्यात, तर पाण्यात साखर टाकली याच्यानंतर साखर टाकू शकत नाही तुम्ही. टाकू शकत नाही म्हणजे त्याच्यात म्हणजे ते सोल्युबल होत नाही. साखर परत तिथल्या तिथं राहते. पण त्या पाण्याला जर तुम्ही गरम केलं, खालून आग लावली, तर काय होईल? त्याच्यात म्हणजे ते जे साखर आहे, ती परत विरघळेल त्याच्यात. ठीक आहे? तर हे झालं, जर टेम्परेचर वाढलं, तर सोल्युबिलिटी वाढेल. तसंच जर मॉलिक्युलर वेट जर वाढलं, तर सोल्युबिलिटी कमी होते. कळलं का? आता मॉलिक्युलर वेट वगैरे काय असतं, ते आपण पुढे बघणार आहोत. इथं फक्त लक्षात ठेवा, मॉलिक्युलर जर वेट वाढलं, तर सोल्युबिलिटी कमी होते. ठीक आहे? त्यानंतर सॅच्युरेटेड किंवा संतृप्त. सॅच्युरेटेड म्हणजे आता तृप्त जर कोणी झालंय, तर त्याला परत काही लागत नाही ना. झालो मी तृप्त. आता परत मला काय पाहिजे नाही. पण अनसॅच्युरेटेड असलं म्हणजे काय, की असंतृप्त म्हणजे मला अजून पाहिजे काहीतरी. पूर्ण तृप्त झालेलो नाही मी. ठीक आहे? तर सॅच्युरेटेड म्हणजे काय, की समजा हे पाणी आहे. पाण्यात जर तुम्ही साखर टाकताच टाकताय. पण आता अशी एक वेळ आली, की ह्याच्यानंतर साखर विरघळतच नाही. ठीक आहे? ते झालं सॅच्युरेटेड. पण ह्याला जर आग लावली, तर त्याची सॅच्युरेशन पॉइंट परत वाढेल. ठीक आहे? इथं सांगितल्याप्रमाणे.
त्याच्यानंतर अनसॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, की तुम्ही म्हणजे पाण्यात साखर जर टाकली पण अजून पाण्यात साखर टाकू शकताय आणि अजून ते विरघळतच आहे, त्याला काय म्हणतात, अनसॅच्युरेटेड सोल्युशन. ठीक आहे. हा. त्याच्यानंतर सोल्युशनचे काही टाइप्स आहेत. तर हे टाइप्स आपण वाचले तरी कळून जाईल. सॉलिडमध्ये सॉलिड जर असला तर अलॉय. हा, आणखी एक गोष्ट आहे, सॉलिडमध्ये सॉलिड म्हणजे समजा गव्हातले खडे आहेत तर ते होमोजिनियस नाही आहेत. ठीक आहे. सॉलिडमध्ये सॉलिड हे जे अलॉईज आहेत ते होमोजिनियस सोल्युशन आहे, लक्षात ठेवा. असं विचारू शकतात की अलॉईज आहेत ते हेटेरोजिनियस आहेत की होमोजिनियस आहेत, तर ते आहेत होमोजिनियस. सॉरी. हा. त्याच्यानंतर लिक्विड इन लिक्विड म्हणजे लिंबू पाणी. गॅस इन गॅस जशी आपली एअर आहे, म्हणजे ते पण होमोजिनियस आहे, लक्षात ठेवा. हवा, एअर हे होमोजिनियस सोल्युशन आहे. पण हवेत जर तुम्ही कार्बन पार्टिकल वगैरे म्हटलं तर ते हेटेरोजिनियस झालं, ते किंवा ते कोलॉइड झालं. ठीक आहे. हा. त्याच्यानंतर सॉलिड इन लिक्विड म्हणजे काय, साखरेत म्हणजे पाण्यात साखर. त्याच्यानंतर लिक्विड इन सॉलिड बघितलं तर काही अलॉईज आहेत, जे आपण पुढे बघू. तर ते, तर जे अलॉईज आहेत ते होमोजिनियस आहेत. ठीक आहे. होमोजिनियस आहेत. आता अलॉईज म्हणजे काय असतं, दोन किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त मेटल्स एकत्र केले, किंवा एक मेटल किंवा दोन तीन मेटल आणि त्याच्यात काही नॉन मेटल जर टाकले, तर त्याला काय म्हणतात, अलॉय. याची कंडिशन काय आहे, मेटल पाहिजेच त्याच्यात. ते त्याच्यासोबत नॉन मेटल राहू द्या किंवा मेटल राहू द्या. आता मेटल, दोन्ही मेटल असतील, याचं उदाहरण काय, ब्रास आहे, त्यात झिंक आणि तुम्ही कॉपर टाकलं म्हणजे ते काय झालं, मेटल मेटल. आणि मेटल नॉन मेटल म्हणजे काय, स्टील असते. स्टीलमध्ये जर तुम्ही म्हणजे आयर्न मध्ये जर तुम्ही स्टील टाकली, सॉरी कार्बन टाकलं, तर ते काय बनते, स्टील बनते. ठीक आहे. तर हे झालं मेटल प्लस नॉन मेटलचं उदाहरण. ठीक आहे. तर आपण अलॉईज कशासाठी बनवतो, कशासाठी बनवतो, जी स्ट्रेंथ वाढवण्यासाठी कोणत्याही गोष्टीची, ते किंवा त्याची हार्डनेस. आता स्ट्रेंथ किंवा हार्डनेस वाढवणे म्हणजे काय, आयर्न आहे ते थोडंफार म्हणजे मऊच आहे स्टीलपेक्षा. ठीक आहे. तर आयर्नची जी काय म्हणतात त्याला, हार्डनेस वाढवण्यासाठी किंवा स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण काय टाकतो, याच्यात कार्बन टाकतो. तर स्ट्रेंथ हार्डनेस वाढवण्यासाठी, रेजिस्टंट टू करोजन. लास्ट चॅप्टर मध्ये आपण बघितलं होतं करोजन, आयनचं करोजन आपण कसं कमी करतो, त्याच्यावर झिंक लावून. ठीक आहे. त्याच्यानंतर शाईन, शाईन करायसाठी, त्याचं मेल्टिंग पॉईंट पॉईंट आहे ते कमी करायसाठी. जसं की हा जो सोल्डर आहे, सोल्डर नावाचा जो अलॉय आहे, हा हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हे पुढे बघू आपण. सोल्डर नावाचा जो अलॉय आहे, तर तो आपण वायरमध्ये वापरतो कशासाठी, मेल्टिंग पॉईंट कमी करायसाठी. ठीक आहे. तर आता ह्याचे एक्झाम्पल्स बघायला गेले अलॉयचे, तर कोणते कोणते आहेत, ब्रास, ब्रॉन्झ, स्टील, स्टेनलेस स्टील, सोल्डर, अमाल्गम, ड्युरॅलम, गन मेटल आणि जर्मन सिल्वर. आता ह्याच्यावर खूप सारे आतापर्यंत प्रश्न विचारून झालेले आहेत आणि परत प्रश्न विचारायचे पोटेन्शियल आहेत, कारण की यातले काही विचारलेले नाही आहेत अजून. ठीक आहे. तर जो ब्रास आहे, आता हे एक एक करून सगळं सांगतो आणि लक्षात कसं ठेवायचं ते पण सांगतो. तो जो ब्रास आहे, ब्रास कशापासून बनलेला आहे, झिंक आणि कॉपर पासून, झेड आणि सीयू. आता ह्याच्यातलं जे प्रोपोर्शन आहे हे कमी जास्त होतच असतं, कारण की ते मिक्सचर आहे. जर प्रोपोर्शन कमी जास्त नाहीये, ह्याचा अर्थ काय आहे, की ते कंपाऊंड्स आहेत, बरोबर. आता ह्याच्यात प्रोपोर्शन थोडंफार कमी जास्त होतच असतं, पण एवढं पण नाही की झिंक जास्त होईल, कॉपर कमी होईल. कॉपर, झिंक कमीच असणार आहे, कॉपर जास्तच असणार आहे ब्रासमध्ये. ठीक आहे. आता हे कोरोजन कमी करायसाठी यूज होतं. त्याच्यानंतर ब्रॉन्झ, ब्रॉन्झ काय, टीन आणि कॉपर पासून बनलेलं आहे. आता हे कॉपरला हार्ड बनवायसाठी बनतं. आता ब्रॉन्झ आणि ब्रासमध्ये आपल्याला कन्फ्युजन होतं, तर ते तुम्हाला इथं दूर करतो. जे ब्रास आहे, ब्रासला आपण लक्षात काय ठेवायचं, BRAZZ, BRAZZ, जागी BRAZZ लक्षात ठेवायचं. म्हणजे काय, झेड म्हणजे झेड म्हणजे झिंक. ठीक आहे. तर झिंक ब्रासमध्ये असतं, ब्रॉन्झमध्ये काय असतं, टीन आणि कॉपर. लक्षात काय ठेवायचं, ब्रो, ब्रॉन्झचं ब्रो लक्षात ठेवायचं. ब्रो म्हणजे भाऊ, तीन भाऊ आहेत म्हणजे इथं तीन. कॉपर तर कॉमनच आहे ना, फक्त इथं झिंक आणि टीन वेगवेगळे आहे. तर ब्रास आणि ब्रॉन्झ आलं लक्षात आपल्याला. तीन ब्रो आहेत. तीन म्हणजे काय, टीन, टीन, टीन ब्रो, ब्रो म्हणजे भाऊ, तीन भाऊ, टीन आणि कॉपर. त्याच्यानंतर स्टील बघायला गेलं तर तिसरं स्टील आहे. स्टील मध्ये काय आहे, आयर्न आणि कार्बन. हे तर असंच लक्षात राहील आपल्याला. पूर्ण म्हणजे 99% आपल्याला याच्यात आयर्नच असतं, फक्त एखादी पर्सेंट आपण त्याच्यात कार्बन टाकतो. ठीक आहे. तर ते कशासाठी, जास्त स्ट्रॉंग आणि टफ बनवण्यासाठी स्टील. ठीक आहे. आता आयर्न आणि कार्बन हे लक्षात ठेवा. आता स्टेनलेस स्टील, स्टेनलेस स्टील मध्ये स्टील आहे, तर स्टील मध्ये आयर्न आणि कार्बन तर असणार आहेच, पण त्यासोबत काय आहे, क्रोमियम आणि निकेल. आता हे लक्षात काय ठेवायचं, निखिल चोर काय चोरतोय, स्टेनलेस स्टील, स्टेनलेस स्टील निखिल चोरतोय. ठीक आहे. ह्यात काय गोष्टी आहेत, स्टील म्हणजे आयर्न आणि कार्बन, क्रोमियम, निकेल. त्याच्यानंतर सोल्डर. आज सोल्डर म्हणजे काय, आपण सैनिक वगैरे पकडतो, तर सैनिक म्हणजे काय, लक्षात काय ठेवायचं, लीड तीन, तीन लीड
पासून एक सोल्जर बनतोय. 3 लीडर आहेत, 3 लीडरनी म्हणून एक सोल्जर बनवला. ठीक आहे. तर सोल्जर लीड 3. आता ह्याची मेल्टिंग पॉईंट खूप कमी आहे. मेल्टिंग पॉईंट कमी आहे, तर हे इलेक्ट्रिक वायर वगैरे जोडायसाठी आता तिथं का बरं यूज करतात? कारण की एकदम जास्त करंट आला तर ते हीट होतं आणि आपले अप्लायन्सेस आहेत ते तुटायला म्हणजे ते खराब व्हायला नको म्हणून आपण हे सोल्डर वगैरे वापरतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवा सोल्डर. आता खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर असं काही वेगळं जिथं कुठं वेगळं असतं ना असं काही ते विचारतात. तर हे सोल्डर लक्षात ठेवा. काय लीड आणि टीन पासून बनलेलं आहे. त्याच्यानंतर अमालगम. अमालगम ह्याच्यावर एक प्रश्न विचारून झालेला आहे एमपीएससीचा की कोणता मेटल फिक्स असतो त्याच्यात? तो आहे मर्क्युरी. आणि त्याच्यासोबत कोणता पण मेटल तुम्ही मिक्स करू शकता. मर्क्युरी सोबत कोणता पण मेटल असला त्याला काय म्हणतात अमालगम. आता एक सिल्वर अमालगम असतं म्हणजे काय मर्क्युरी सोबत सिल्वर टाकलेलं आहे. तर ते कुठं यूज होतं? डेंटल फिलिंग म्हणजे आपले जर जेव्हा दात वगैरे खराब होतात तर ते फिल करायसाठी तिथं फिल करायसाठी आपण काय टाकतो? सिल्वर अमालगम. ठीक आहे. त्याच्यानंतर ड्युरॅल्युमिन. ड्युरॅल्युमिन आता अॅल्युमिन दिसतंय म्हणजे अॅल्युमिनियम असणारच आहे. सोबतच काय कॉपर, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज. आता हे पुढे कसं लक्षात ठेवायचं ते पण सांगतो. पण इथं हे गोष्ट लक्षात घ्या की हे एअरक्राफ्ट बॉडीजमध्ये यूज करतात. कारण की हे खूप लाईट आणि स्ट्रॉंग असतं. ह्या दोन्ही प्रॉपर्टी युनिक आहेत. म्हणून हे काय ड्युरॅल्युमिन हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गन मेटल. गन मेटल म्हणजे जे गनसाठी गन बनवताना जे मेटल वापरतात ते गन मेटल. ते काय ब्रॉन्झ पासूनच बनवतात पण त्याच्यामध्ये एकदम थोड्या प्रमाणात झिंक यूज करतात. त्याच्यानंतर जर्मन सिल्वर. आता इथे आहे ट्रिक. हा पण एक प्रश्न आलेला आहे एमपीएससी मध्ये. तर सिल्वर जे आहे इथे सिल्वर नाहीये जर इथे दिसत असेल पण हे सिल्वर सारखं दिसतं म्हणून आपण याला जर्मन सिल्वर म्हणतो. आणि हे कशापासून बनलेलं आहे? कॉपर, झिंक आणि निकेल. ठीक आहे. आलं लक्षात? हे कसं लक्षात ठेवायचं ते पण सांगितलं मी. आणि हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हे चांगलं करून ठेवा. ठीक आहे. तुमचं एकदा ते पाठ झालं की नंतर हे तुमच्या रिव्हिजनसाठी हे बनवून दिलेलं आहे मी. ब्राससाठी म्हणजे सीयू आणि झेडएन, ब्रॉन्झ म्हणजे सीयू आणि एसएन हे तुम्ही वाचू शकता. आणखी एक गोष्ट की तुम्ही जेव्हा पाठ करताय किंवा वाचताय तर हे 15-20 वेळ वाचलं की तुम्हाला एक्झाम मध्ये डायरेक्ट क्लिक होऊन जातं. काय? ब्रास हॅज झिंक, ब्रॉन्झ हॅज टीन, स्टील हॅज कार्बन, स्टेनलेस स्टील हॅज निखिल चोर, सोल्जर हॅज तीन लीड, अमालगम हॅज मर्क्युरी, ड्युरॅल्युमिन हॅज अल्कू एमजीएमएन. अल्कू एमजीएमएन. ड्युरॅल्युमिन हॅज अल्कू एमजीएमएन. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही 10-15-20 वेळा वाचून घ्या म्हणजे तुम्हाला डायरेक्ट एक्झाम मध्ये क्लिक होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झाले आपले होमोजिनियस मिक्सचर. आता आपण बघतोय हेटेरोजिनियस. हेस म्हणजे काय? विषमांगी मिश्रण. तर ह्याचा अर्थ काय की ते एकसंघ नसतात. म्हणजे जे होमोजिनियस होते ते एकसंघ होते म्हणजे ते एकत्र होते बिलकुल असे. ठीक आहे. पण आता जे हेटेरोजिनियस आहेत किंवा विषमांगी आहेत तर ह्याच्यामध्ये विषमता दिसून येते. वेगळं वेगळं काहीतरी दिसून येतं म्हणून ते विषमांगी आहे ना. तर हे ह्याच्यात दोन प्रकार आहेत कोलॉइड आणि सस्पेन्शन. ठीक आहे. हे बघा दोन टाइप्स कोलॉइड आणि सस्पेन्शन. तर हे निलंबन म्हणजे सस्पेन्शन आणि कलिल म्हणजे कोलॉइड. तर जसं की हे पाणी आणि वाळू आहे तर पाण्यात समजा तुम्ही वाळू टाकली तर डायरेक्ट डायरेक्ट वाळू दिसून येते. ठीक आहे. तर ते काय सस्पेन्शन आहे. पण कोलॉइड म्हणजे काय की एकदम लक्षात येत नाही आपल्या की तिथं काहीतरी पार्टिकल्स आहेत म्हणून पण ते असतात. म्हणजे काय जे पूर्णपणे मिसळत नाही आणि ते दिसतात आपल्याला ते काय सस्पेन्शन. तर हे आपण इझिली फिल्टर पेपरनी फिल्टर करू शकतो. पण जे कोलॉइड्स आहेत ते पूर्णपणे मिसळत नाही पण आपल्याला मिसळल्यासारखे वाटतात. ठीक आहे. जसं की इथं पुढे दाखवतो तुम्हाला. तर ह्याच्यातली जी पार्टिकल साईज आहे ती खूप छोटी असते. आता ह्याच्यात जेव्हा लाईट हे सरफेसवर म्हणजे त्या मिक्सरच्या सरफेसवर जेव्हा येते तेव्हा ती लाईट आहे ती एकदम पार्शली ट्रान्समिट होते आणि पार्शली स्कॅटर होते. कळलं का? म्हणजे समजा हे पाणी आहे. पाण्यात असं काहीतरी सोल्युशन बनवलं तुम्ही की त्याच्यामध्ये म्हणजे कोलॉइडचं सोल्युशन बनवलं तुम्ही. त्याच्यामधून जर तुम्ही लाईट टाकली तर लाईट इकडे ट्रान्सफर पण होणार पण ह्याच्यामध्ये थोडी स्कॅटर पण होणार. कळलं? हा. हे याला टिंडाल इफेक्ट पण म्हणतात. तर ह्याचे एक्झाम्पल बघायला गेलं तर मिल्क, स्मोक, क्लाउड, फॉग वगैरे आहेत कोलॉइडचे एक्झाम्पल्स आहेत. हे लक्षात ठेवा. मिल्क मिल्क लक्षातच ठेवा कोलॉइड आहे म्हणून. मिश्रण आहे. हे होमोजिनियस मिक्सचर नाही आहे. हेटेरोजिनियस आहे. हेटेरोजिनियस मध्ये कोलॉइड आहे. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर टिंडाल इफेक्ट. तर टिंडाल इफेक्ट जर बघितलं तर टिंडाल इफेक्ट काय असतं? आता समजा तुम्ही इथून लाईट जर टाकली इकडे एक सोल्युशन ठेवलंय आणि इकडे सोल्युशन म्हणजे होमोजिनियस आहे. ठीक आहे. आणि इकडे काय कोलॉइड ठेवलंय. तर कोलॉइड मधून जर तुम्ही लाईट जर टाकली हे रिअल आहे. ठीक आहे. रिअल फोटो आहे असं इमॅजिनरी नाही आहे.
किंवा बनवलेलं नाही आहे. तर इथून जर समजा तुम्ही लाईट टाकली, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला लाईटचे हे दिसतंय का तुम्हाला? हे बघा, लाईट दिसतंय इथे? हां, तर म्हणजे ह्याच्यातून लाईट जात आहे. पण हे जे सोल्युशन आहे, हे लेझर लाईट आहे ना, तर ह्याचं पूर्ण लाईट इथपर्यंत येते. तर इथपर्यंत येते, पण इथं दिसतच नाही आपल्याला. डायरेक्ट इथं दिसते. ह्याचा अर्थ काय? लाईट पूर्ण इथून ट्रान्समिट झालाय. कळलं? हां. तर हे झालं सोल्युशनमधून लाईट पूर्ण जातं. पण जे कोलॉइड आहे, कोलॉइडमधून लाईट जात म्हणजे काय म्हणतात, इथं थोडंफार स्कॅटर होतं. त्याला काय म्हणतात? टिंडल इफेक्ट. टिंडल इफेक्टचं अजून एक एक्झाम्पल काय आहे? जे आपल्या घरात जेव्हा प्रकाश येतो सकाळ-सकाळ, तर तेव्हा आपल्या घरात छोटे-छोटे काहीतरी पार्टिकल्स असतात, धुळीचे कण वगैरे. तर त्याच्यावर लाईट पडतो आणि तो स्कॅटर होतो. तर त्याला काय म्हणतात? टिंडल इफेक्ट. तर हे काय कोलॉइड्स आहेत. लक्षात ठेवा. म्हणजे हेटेरोजिनियस मिक्सचर आहे. आपण म्हटलं होतं एअर. एअर काय आहे? होमोजिनियस मिक्सचर आहे. म्हणजे त्याच्यात काय म्हणतात, कार्बन डायऑक्साईड आहे, ऑक्सिजन आहे. तर ते होमोजिनियस आहे. पण त्याच्यात जर धुळीचे कण वगैरे दिसत असतील एकदम छोटे बारीक-बारीक, ते काय? कोलॉइड म्हणजे हेटेरोजिनियस. ठीक आहे. हे झालं टिंडल इफेक्ट. आता इमल्शन म्हणजे काय? आता टिंडल इफेक्टवर मी बहुतेक युपीएससी कोणतरी क्वेश्चन बघत होतो. त्याच्यामध्ये टिंडल इफेक्ट एकदा कुठेतरी दिसलेला मला. म्हणजे बहुतेक सीडीएसच्या पेपरमध्ये वगैरे दिसला असेल. ठीक आहे. तर टिंडल इफेक्टवर विचारलेलं आहे. एनसीईआरटी मध्ये वगैरे दिलेलं आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इमल्शन. इमल्शन काय आहे? एमपीएससी मध्ये पण प्रश्न होता टिंडल आणि इमल्शनवर. तर इमल्शन काय आहे? इमल्शन काय आहे, की समजा तुम्ही 2 असे लिक्विड्स आहेत, की जे मिक्स होतच नाही. पण तुम्ही त्याला जबरदस्तीने घोळलं, ते अशा प्रकारे होतं. ठीक आहे. तर म्हणजे काय, की समजा हा पाणी आहे आणि हे ऑइल आहे. आपल्याला माहिती आहे पाणी आणि ऑइल मिक्स होत नाही. पण हे असे जर झाले आणि ह्याला तुम्ही एकदम घोळलं, तर हे कसे होतात? हे असे होतात. याच्यात असे छोटे-छोटे पार्टिकल्स दिसतात. ठीक आहे. तर हे काय कोलॉइड आहे. लक्षात ठेवा. हे पण कोलॉइड आहे. हे काय म्हणतात त्याला सस्पेन्शन नाहीये. हे बघ कोलॉइड आहे. लक्षात ठेवा. हे कोलॉइड आहेत. तर इमल्शन आणि टिंडल इफेक्ट हे कोलॉइडचे एक्झाम्पल्स आहेत किंवा प्रॉपर्टीज आहेत. लक्षात आलं? त्यानंतर ब्राउनियन मूव्हमेंट. आता ब्राउनियन मूव्हमेंट काय असतं, की जे कोलॉइड्स आहेत, कोलॉइड्स एकमेकाला जेव्हा ब्राउनियन मूव्हमेंटवर बहुतेक मी कुठं प्रश्न बघितला नाही म्हणून हे आता इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. मी बघितलेलं नाहीये. मे बी विचारलेला पण असेल. तर कोलॉइड म्हणजे काय? सॉरी ब्राउनियन मूव्हमेंट म्हणजे काय? की जेव्हा हे जे पार्टिकल्स आहेत, हे एकमेकावर जेव्हा आदळतात, तेव्हा रँडमली कुठच्या कुठं कसे पण जातात. म्हणून ते हवेमध्ये किंवा सोल्युशनमध्ये जास्त वेळ टिकून राहतात. ठीक आहे. तर कसे पण रँडमली कसे सॉरी रँडमली कसे पण जातात. तर त्यासाठी तुम्हाला एक हे दाखवतो. हे बघा. इथं पार्टिकल दिसतंय. पार्टिकल रँडमली वरती खाली कसे पण जातात. ठीक आहे. तर हा पिवळा काय आहे? पिवळं तुम्हाला ते हायलाइट करायसाठी दाखवलंय. तो एक पार्टिकल आहे. तो कसा पण कुठे पण कसा पण जातोय. तर काहीच त्याला डायरेक्शन नाही. ठीक आहे. हे असं असतं निडाल इफेक्ट. हां. सॉरी ब्राउनियन मूव्हमेंट. त्याच्यानंतर हे जे मिक्सचर आहे, मिक्सचरला सेपरेट कसं करायचं? आता हे पण इम्पॉर्टंट आहे. आता आपल्याला माहिती आहे हँड पिकिंग, विनोइंग, सिव्हिंग, मॅग्नेटिक सेपरेशन, सेडिमेंटेशन आणि इव्हॅपोरेशन हे आपण फक्त वाचून पण करू शकतो. आता हँड पिकिंग म्हणजे काय? हाताने आपण गव्हातले खडे उचलतो, त्याला काय म्हणतात हँड पिकिंग. विनोइंग म्हणजे काय? पाखडणे. जे गहू आपण पाखडतो किंवा म्हणजे गव्हातले जे टर्फल असतात, आपण वरती-वरती किंवा आपण खाली सोडतो आणि ते जे हवेने बाहेर निघून जातात, ते म्हणजे काय विनोइंग. त्याच्यानंतर सिव्हिंग म्हणजे काय? चाळणी. गव्हाची चाळणी असते आपण चाळतो आणि जे बारीक-बारीक पार्टिकल्स आहेत ते खाली येतात आणि गहू वरती राहतो. ठीक आहे. हे झालं सिविंग किंवा इव्हन आपण चहा गाळतो. चहामध्ये जी चहापत्ती असते ती चहा गाळणीमध्ये राहते. त्यानंतर मॅग्नेटिक सेपरेशन. जे काही समजा तुम्ही बघितले असेल जे आधीच्या म्हणजे मी तर बघितलं होतं आमच्या गावामध्ये काही छोट्या पोरी किंवा पोरं वगैरेच होते आणि ते मोठा मॅग्नेट घेऊन मातीमधून टाकत होते. तर त्याच्यामध्ये जे मॅग्नेटला जे चिपकायचे ते काय होतं लोखंड होतं. तर ते घेऊन ते परत विकत वगैरे होते. ते काय होतं मॅग्नेटिक सेपरेशन. त्यानंतर सेडिमेंटेशन. सेडिमेंटेशन म्हणजे काय गाळ साचणे. बरोबर? आता पाण्यात माती आहे आणि माती काही वेळाने खाली जाते. त्याला काय म्हणतात सेडिमेंटेशन. त्यानंतर इव्हॅपोरेशन आपल्याला माहितीच आहे पाणी वरतून उकळून जातं. आता हे इव्हॅपोरेशनचंच हे काय डिस्टिलेशन पण त्यातलंच एक पार्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे लक्षात ठेवले पाहिजे ह्या गोष्टी आपण थोडंसं डिटेलमध्ये बघू. आता क्रोमॅटोग्राफी काय आहे? क्रोमॅटोग्राफी क्रोमा म्हणजे काय रंग असतो. ठीक आहे. तर रंग वेगळे करण्यासाठी आपण क्रोमॅटोग्राफी वापरतो. तर ह्याचे एक्झाम्पल्स काय आहे? टेस्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीची जी प्युरिटी बघायची आहे, तर त्यासाठी आपण वापरतो किंवा प्लांटचे जे पिगमेंट्स आहेत, कोणते क्लोरोफिल वगैरे आहेत, ते बघायसाठी आपण क्रोमॅटोग्राफी वापरतो. हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे कसं करतो ते तुम्हाला सांगतो. काय असतं? हा एक पेपर असतो. पेपरवर तुम्ही काहीतरी पिगमेंट किंवा कलर टाकता. ठीक आहे. आणि हे खाली तर पाणी वगैरे टाकता. आता पाण्याच्या थोडंसं जस्ट वर
ते ठेवायचं. आणि पाणी कसं थोडं वरती वरती चाललं जातं. का बरं? कारण की कॅपिलरी इफेक्ट असतो. तर कॅपिलरी इफेक्टमुळे ते पाणी वरती वरती जातं. म्हणजे तुम्ही इव्हन साधा पेपर घेतला आणि पाण्यात टाकला, ते पाणी भिजू 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 वरती येतं. ठीक आहे. तर सेम इथं होतं. तर हे जेव्हा वरती जातं पाणी, हे जे ओलं ओलं होत वरती जातं, तर ह्या कलरवरून जातं. तर ह्या कलरमध्ये वेगवेगळे कलर आहेत. ठीक आहे. हा जो कलर आहे ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर आहेत, त्याच्यापासून हा मिक्स झालेला कलर आहे. तर हे जे मिक्सर मिक्सचर आहे, तर ह्या कलरमध्ये कोणता कलर जड आहे तो इथंच थांबेल आणि जो कलर हलका आहे म्हणजे पाण्यासोबत लवकर सोल्युबल होऊन वरती जातोय, तो वरती वरती जाईल. तर अशाच प्रकारे इथं झालेलं आहे. ठीक आहे. हा जो काळा कलर होता तो इथेच थांबला, त्याच्यानंतर हा जो कोणता कलर असेल तो वरती आला, नंतर असं करत करत वरती पिवळा आला. म्हणजे ह्याचा अर्थ काय, पिवळा कलर खूप म्हणजे हलका आहे. आलं लक्षात? हे झालं काय, क्रोमॅटोग्राफी. त्याच्यानंतर सेंट्रिफ्युगेशन म्हणजे काय, केंद्रोत्सारी. म्हणजे हे आपण पाण्यात जोरात घोळतो वगैरे नाही का, आपण हाताने हलवतो, तर ते झालं सेंट्रिफ्युगेशन. जसं की वॉशिंग मशीन मध्ये वापरतो, मिल्कचं म्हणजे दुधातून आपण क्रीम वगैरे काढायची असली त्यासाठी पण आपण हे वापरतो. ब्लडची टेस्ट मध्ये पण हे वापरतो. हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, सेंट्रिफ्युगेशन. त्याच्यानंतर क्रिस्टलायझेशन म्हणजे काय, स्फटिकीकरण. ह्याचा अर्थ काय आहे, की एखादं जे सोल्युशन आहे एकदम जे सॅच्युरेट झालं, मग सांगितलं सॅच्युरेट म्हणजे तुम्ही त्यात परत साखर टाकू शकत नाही, तसं जे सोल्युशन आहे त्याला परत गरम करायचं. गरम केलं आणि त्याला एकदम हळूहळू थंड होऊ द्यायचं. त्याच्यापासून काय होतील, काही प्युअर क्रिस्टल फॉर्म होतील. त्याला काय म्हणतात, क्रिस्टलायझेशन. एक्झाम्पल काय आहे? साखर वगैरे ते प्युरिफाय करायसाठी. म्हणजे जे त्याच्यातले साखरेतले जर काही इम्प्युरिटीज असल्या, तर त्या वगैरे त्या बाकीचे जे पाणी गरम केलेलं आहे, त्या पाण्यामध्ये ते निघून जातील. तर शुगर वगैरे प्युरिफाय करायसाठी आपण क्रिस्टलायझेशन वापरतो. त्याच्यानंतर डिस्टिलेशन. डिस्टिलेशन म्हणजे काय? ऊर्ध्वपातन. म्हणजे काय? खाऱ्या पाण्यातून शुद्ध पाणी काढणे. म्हणजे हे जस्ट एक्झाम्पल आहे. म्हणजे काय डिस्टिलेशन, म्हणजे समजा आता इथं पाणी आहे, खारं पाणी आहे. खाऱ्या पाण्याला इथून खाली हीट द्यायची. हीट दिली म्हणजे काय? इथून वेपराईज होईल. ठीक आहे. आता हे जे वेपर्स आहेत वरती कशावर तरी आपण घ्यायचे. ते थेंब थेंब पाण्यात दिसतील, तर ते थेंब थेंब पाण्याचे असणार आहेत, ते खूप जास्त प्युअर असणार आहे. ठीक आहे. तर हे डिस्टिलेशन त्यासाठी वापरतात. आणि फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजे काय? ते पण यासारखंच आहे. समजा लिक्विड आहे एक, त्याच्यात 2-3 लिक्विड्स आहेत. ठीक आहे. आता एखाद्या लिक्विडचं बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. समजा 120 डिग्री सेल्सिअस आहे. दुसऱ्याचं किती 100 आहे. तर पाणी आधी आपण 100 डिग्री सेल्सिअसला हीट करायचं. म्हणजे हे जे आहे हे इव्हॅपोरेट होईल आणि इथे साचेल. त्याच्यानंतर 120 डिग्री सेल्सिअसला करायचं. ते हीट होईल आणि नंतर ते इथे साचेल. ठीक आहे. आलं लक्षात? ह्याला काय म्हणतात, फ्रॅक्शनल. हे कुठे यूज करतात? पेट्रोलियम प्रॉडक्ट्समध्ये. तर असं जोडायला लावायला वगैरे विचारू शकतात, की पेट्रोलियम प्रॉडक्टसाठी डिस्टिलेशन वापरतात, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन वापरतात, क्रिस्टलायझेशन वापरतात, की काय वापरतात? ठीक आहे. तर असं काही येऊ शकतं. तर हा झाला आपला मिक्सचर चॅप्टर. हा खूप जास्त इम्पॉर्टंट चॅप्टर होता. छोटासा चॅप्टर आहे, पण खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. ठीक है? चलो फिर नेक्स्ट चैप्टर में मिलते हैं। बाय बाय।